विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत। या ठिकाणी अण्णाभाऊ साठे जयंती आणि 15 ऑगस्ट संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे आणि या ठिकाणी जवळपास 100हून अधिक रक्तदान या ठिकाणी होणार आहे। आत्तापर्यंत जवळपास 50च्या पुढं रक्तदान झालेलं आहे। या दिंद्रूड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी महेशजी भोसले साहेब आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू। काय साहेब, कशा पद्धतीने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम? भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष माननीय पोलीस अधीक्षक नवनीतजी कावत साहेब, अंमलबजावणी डिव्हिजनच्या अपर पोलीस अधीक्षक माननीय चेतना तिडके मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगाव श्री अनंतरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही औचित्य साधून स्वातंत्र्य दिन आणि अण्णाभाऊ साठे जयंती हे दोन्ही औचित्य साधून आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। भारतात, महाराष्ट्रात जर बघितलं तर रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे आणि आपण देखील समाजाचं काहीतरी दायित्व लागतो या भावनेतून पोलीस स्टेशन दिंद्रूड यांनी हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य असं की आम्ही रक्तदान शिबिर तर आयोजित केलेलं आहेच, परंतु आपल्या ठिकाणी वाढते अपघात आणि त्याच्यातून होणारे वाढते मृत्यू रोखण्यासाठी आम्ही ज्यांनी कोणी या शिबिरामध्ये रक्तदान केलेलं आहे त्या सर्व दात्यांना पोलीस स्टेशन दिंद्रूडतर्फे मोफत हेल्मेटचं देखील वाटप केलेलं आहे। म्हणजेच आम्ही या शिबिरामाध्यमातून दुहेरी योग साधला आहे। आम्ही रक्तदानामुळं अनेक लोकांना रक्त देखील उपलब्ध होईल आणि हेल्मेटच्यामुळं, वाटलेल्या हेल्मेटमुळं एकच जरी माणसाचा जीव वाचू शकला तर आम्हाला हे जे रक्तदान शिबिर आम्ही ठेवलं आणि हेल्मेटचं वाटप केलं हे सर्व साध्य झालं असं वाटतं। खरोखर यांनी जे रक्तदान शिबिर करणारे आहेत, जी जाते आहेत, त्यांना हेल्मेट वापर म्हणजे हेल्मेट मोफत हेल्मेट देण्यात आलं आहे। खरोखर हा सुयोग म्हणायचं। साहेब, हे हेल्मेट देण्याचं म्हणजे तुम्ही कसं नियोजन केलं तुमचं? माननीय पोलीस महासंचालक श्री सदानंदजी दाते साहेब यांनी एक प्रत्येक राज्यामध्ये टार्गेट ठेवलं आहे की जे वाढते अपघात आहे या अपघातामध्ये होणारे मृत्यूचे प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे। आज जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्हा हा वाढत्या अपघातामध्ये यावर्षी फार मोठं म्हणजे आपण अपघाताचं प्रमाण कमी केले आणि मृत्यूदर कमी केलेला आहे। तर माननीय नवनीत सर कावत यांची एक संकल्पना आहे की ह्यावर्षी देखील आपल्याला वाढता अपघातामुळे जो मृत्यूदर आहे तो आपल्याला कमी करायचा आहे। तर मला असं वाटतं की प्रत्येकाने जर का जाणीवपूर्वक हेल्मेटचं परिधान जर केलं तर त्याच्यामुळं जे अपघात आहे दुचाकींचे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूदर कमी होईल यात निश्चित शंका नाही। या ठिकाणी किती रक्तदान होईल अशी तुमचा अंदाज आहे? आम्हाला अशी अपेक्षा आहे की 100च्या पेक्षा अधिक लोक इथे रक्तदान करतील त्याचे। आता सध्या 50-60 पर्यंत झालेलं आहे। या ठिकाणी तुम्ही एक दिंद्रूड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि या अधिकारी असल्यामुळं तुम्ही या तुमच्या पोलीस स्टेशन अंतर्गत जी गावं आहेत जवळपास 70-75 त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी या सर्वांना एकच सांगू इच्छितो या माध्यमातून की रक्तदान हे जगातलं सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि रक्ताची गरज तुम्हा, आम्हाला आणि आपल्या नातेवाईकांना कधीही लागू शकतं। रक्त हे कोणत्याही लॅबमध्ये तयार होऊ शकत नाही, त्यामुळे आपली प्रत्येकाची एक दायित्व आणि जबाबदारी आहे की प्रत्येकाने किमान 6 महिन्यातून एकदा आणि वर्षातून 2दा रक्तदान हे केलंच पाहिजे। तुम्ही अधिकाधिक संख्येने यावं आणि आपलं अमूल्य असं रक्तदान करून एखाद्या रुग्णाला आणि कुटुंबाला आधार द्यावा ही विनंती करते। खरोखर आत्ता साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने रक्तदान केलं पाहिजे आणि त्याच्यामुळं कोणाच तरी जीव आपला वाचेल, त्याला सहकार्य होईल रक्तदानाचं। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे या प्रसंगी सांगितलेलं आहे। विकासनामा लाईव्ह बालासाहेब फपाळ।